महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 13वा वर्धापन दिन राज ठाकरेंनी दिल्या मनसैनिकांना शुभेच्छा। राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजपाच्या संपर्कात। सुजय यांनी घेतली गिरीश महाजनांची भेट। दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा। अहमदनगर लोकसभेची जागा आमचीच, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम। शरद पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चालली बैठक। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर। नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा। मुंबईतील घरांसाठी आणि दुकानांसाठी जाहीर केलेल्या म्हाडाच्या सोडतीला भरघोस प्रतिसाद। अर्जदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयांपर्यंत अनुदान। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 28 फेब्रुवारीपर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ। पाकिस्तानी मालावर नवी मुंबई एपीएमसी मार्केटच्या अध्यक्षांचा बहिष्कार। चीनने पाकला मदत करणं थांबवलं नाही तर चीनी मालाचीही होळी करण्याचा दिला इशारा। पंजाब नॅशनल बँकेत 13,000 कोटींचा गैरव्यवहार करणारा नीरव मोदी आढळला लंडनमध्ये। स्थानिक प्रश्नांना उत्तर द्यायला नकार। ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर विभागाच्या वेबसाईटचं अनावरण। ऑनलाईन फसवणूक फिशिंग मेलची माहिती पोलिसांना देणं होणं शक्य। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात पार पडला भव्य रथोत्सव सोहळा। रथोत्सवासाठी लाखो भाविकांची गर्दी।